Amen. Very good morning, church. Once again, we welcome you in the name of Jesus. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहे. Shall we come at this time? ही वेळ आपण छोटीशी प्रार्थना करून प्रभूच्या हाती समर्पित करू. Father, we thank you for this morning time. प्रभू, या सकाळच्या वेळी आम्ही तुला धन्यवाद देत आहे. Thank you for your privilege. आणि या संधीसाठी आम्ही तुला धन्यवाद देत आहे. We ask you, Lord, that you, Lord, reach out to each one of us. आणि आम्ही मागत आहे देवबाप्पा की आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. We need your touch. We need your ministry, Lord. आणि बाप्पा, तुझ्या स्पर्शाची आणि तुझ्या सानिध्याची आम्हाला गरज आहे. Lord, even as we're going to sing song, आणि जसं आम्ही हे गीत गात आहे, may it be, O Lord, as a worship unto you. आणि ते तुला एक यज्ञ आणि आराधना असं तुला सादर हो. May it be a prayer before you. आणि हे तुझ्या चरणाजवळ एक प्रार्थना अशी सादर हो. Lord, we thank you and worship you even we commit the word of God. आणि जसं प्रभू तुझं वचन आम्ही प्रभू तुझ्या वचनाकडे आम्ही पाहत आहे. Use both of us as your vessel, Lord. आणि एक पात्र म्हणून आम्हा दोघांचा उपयोग तू करून घे. We commit ourselves into your hands. आमचं जीवन तुझ्या हाती आम्ही समर्पित करत आहे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमीन. Amen. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी. याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य आहे. याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या
बाजूस शस्त्रावधी पडले उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती मला भिडणार नाही कारण प्रभू माझा आश्रय आहे तरी ती मला भिडणार नाही कारण प्रभू माझा आश्रय आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे. Amen. Praise the Lord, and we give you blessed be the name of the Lord. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो ह्या सकाळच्या वेळी. And today we're going to, I would like to encourage with a small word of God. आणि छोटेसं देवबापाच्या वचनातून मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. We're going to learn this morning time about, the God's plan is that you and I may know Him. आणि मला हे उत्तेजन करायचं आहे की देवाचा उद्देश हा आहे की तुम्ही आणि आम्ही त्याला अधिक जाणून घ्यावं. He has chosen you and me, no doubt about it. तुम्हाला आणि मला त्यानं निवडलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. But His purpose, not only that He has chosen us, but His purpose and His will is that you and I may know Him more better. आणि त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे एवढंच नव्हे तर त्याची अशी इच्छा आहे, त्याचा असा उद्देश आहे की आपण त्याला अधिक जाणून घ्यावं. Like Paul prays in the Holy Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये पाऊल त्याची स्तुती करतो. Paul prays. Paul is praying before the Lord. आणि प्रभूजवळ तो अशी प्रार्थना करत आहे. In the book of Ephesians chapter 1. आणि एफिसकरास पत्र आणि पहिल्या अध्यायामध्ये And verse 16 to 17. आणि 16 आणि 17 वचन आपण जर पाहिली. We will read first, I think 16 to 17 we will read. एफिसकरास पत्र पहिला अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचूया. मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नव्हतो. मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. Amen. Here Paul is praying before the Lord. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो परमेश्वराजवळ पाऊल प्रार्थना करत आहे. He is praying for the three things to happen in our life. आणि तो अशी प्रार्थना करतो की 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्या. He is saying that you may give you the spirit of wisdom. आणि तो असं म्हणत आहे की ज्ञानासंबंधीचा आत्मा आपल्याला प्राप्त And व्हावा. the revelation of the knowledge of Him. आणि परमेश्वराच्या ज्ञानाचं प्रगटीकरण आपल्याला प्राप्त व्हावं. And by the eyes of your heart to be opened. आणि आपले जे अंतचक्षु आहेत ते उघडले जावे. To the richness of His inheritance. आणि ह्यासाठी की त्याच्या गौरवाचं जे त्याच्या ज्ञानाचं जे गौरव आहे ते आपल्याला प्रगट व्हावं. That's what Paul is praying before the Lord. आणि अशा प्रकारची प्रार्थना पाऊल परमेश्वरासमोर करत आहे. The goal of our life on this earth is to know God more personally. आणि आपल्या ह्या भूतलावरचा एकमेव उद्देश असा आहे की आम्ही देवाला
वैयक्तिकरित्या जाणून घेणं More deeply we may know God आणि in our खूप life. खोलवरती आपल्या जीवनामध्ये आम्ही प्रभूला जाणून घ्यायला To हवं know as he really is. आणि जो तो जसा आहे तशा प्रकारे आम्ही त्याला पूर्णपणे ओळखून घ्यावं. I remember when first I came to the Lord, when God touched my life. आणि मला आठवण आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा मी प्रभूमध्ये आलो आणि प्रभूने माझ्या जीवनाला स्पर्श केला There was a great hunger and great thirst for God. आणि परमेश्वरासाठी मला खूप तहान आणि भूक अशी होती. There, because I was blessed by the love of God. कारण परमेश्वराच्या प्रीतीने मी आशीर्वादित झालो होतो. And as if it was like I have fallen in love. आणि हे अशा प्रकारे होतं की जसं काही मी प्रभूच्या प्रेमातच पडलेला आहे. Nothing was satisfying me. आणि दुसरी कुठलीच गोष्ट मला समाधान देत नव्हती. So time and again I begin to go to the Lord in prayer and spend time in God's presence. आणि वारंवार मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जायचो आणि प्रार्थनामध्ये मी वेळ घालवायचो. And so only because God is to satisfy me. कारण मला फक्त परमेश्वराचं सानिध्यच मला समाधान देत होतं. Nothing else was giving a satisfaction आणि what दुसऱ्या God was कुठल्याच giving. गोष्टीनं मला ते समाधान मिळत नव्हतं जे प्रभू मला देत होता. And so I used to go to Him time to time, now and then. That was my lifestyle. आणि माझे जीवनशैलीच असं बनून गेलं होतं की वारंवार मी परमेश्वराच्या चरणाजवळ जाईन, मी त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन बसतो. But as the days goes by, आणि जसं दिवस जाऊ लागले as the days gone, आणि जसं दिवसामागून दिवस गेले I became involved more in the ministry of God. आणि मग मी देवबापाच्या सेवा कार्यामध्ये खूप व्यस्त होऊ लागलो. Other responsibilities आणि आणखीन जे जबाबदारी आहेत त्याच्यामध्ये and different types of and sorts of activities. आणि वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटीज आहे, वेगवेगळे जे कार्य आहे त्याच्यामध्ये मी व्यस्त होऊ लागलो. And slowly I realized the love of God which I had in my heart begin to slowly fade away. आणि मग मला हे जाणीव झाली की माझ्या हृदयामध्ये देवाविषयीचं जे प्रेम होतं त्याच्यापासून मी वंचित होत चाललेला आहे. It's not that I don't have a love for God. हे अर्थ असा नाही की माझ्या मनामध्ये प्रेम नाहीये. There is a love for God, but because of so many other things I have involved, and slowly that experience which I used to have, that I begin to miss. आणि ते प्रेम तर माझ्या अंतःकरणामध्ये आहे, पण जे पहिल्या तारणाचा अनुभव होता प्रभूच्या सानिध्यामध्ये जसं मी बसत होतो तो अनुभव होता, तो अनुभव घेण्यापासून मी हळूहळू वंचित होत चाललेला So I आहे. begin to involve in lot of spiritual activities. आणि सर्व मी आध्यात्मिक जे कार्य आहे त्याच्यामध्ये मी गुंतून पडलो होतो. But I begin to miss something in my life. पण माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी गमावत होतो. Missing Jesus in my life. आणि प्रभू येशूला मी माझ्या जीवनामध्ये My गमावून brothers and बसत sisters, होतो. it can happen with you. आणि माझ्या बहीण भावांनो तुमच्या बरोबर देखील हे होऊ शकतं. Like we can sometimes so much occupied with the ministry of God and the activities of God. आणि माझे बहीण भाऊ आपण पुष्कळ वेळेला देवबापाच्या सेवा कार्यामध्ये खूप व्यस्त होऊन जातो. And lot of sacrificial activities. आणि सर्व जे खूप त्याग आपण करतो आणि इतर खूप ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो. But the 1 Corinthians chapter 13 verse 2 and 3 says in this way. पण पहिले कोरिन्थीय पत्र Verse chapter 13 13वा अध्याय and verse 2 and 3. आणि पहिला वचन आणि दुसरा वचन असं म्हणतं. Verse 2 and verse 3. 1 Corinthians chapter 13 पहिले कोरिन्थीय पत्र याचा 13वा अध्याय and 2 and 3 verse. दुसरा आणि तिसरा वचन We will read directly in Marathi. आपण मराठीमध्ये वाचूया. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्यातही प्रीती नसली तर मी काहीच नाही. Amen. What we need to understand the scripture is, आणि ह्या वचन आम्ही काय समजून घेऊ शकतो? the service without the relationship with God is profit nothing. आणि जे देवाबरोबरचे नातेसंबंध नाहीये आणि आम्ही सेवा कार्यामध्ये गुंतत आहे तर हे बिनकामाचंच आहे. It will not profit anything. आणि ह्याच्यामधून काहीच साध्य होत नाही. Without the love for God and God's love in us, all our activities will profit nothing. आणि आपलं प्रेम देवाबद्दल आणि देवाचं प्रेम आपल्या मध्ये ह्याच्याशिवाय जर आम्ही इतर सेवा कार्य करत आहे तर त्याचा काहीच अर्थ नाही. We need to be very careful. The enemy tried to deceive you and me
focusing our minds on lot of doing things and activities. आणि आम्ही ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे की प्रभू शिवाय सैतान आपल्याला इतर जे कार्य आहे त्याच्यामध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करतो. More than focusing on Christ. आणि परमेश्वरावरती जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी salvation is not the matter of just believing in Jesus. आणि जे तारण आहे फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं इतपत It मर्यादित is नाही. not just Jesus has come into my life. आणि हे एवढंच नाही की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्ये But आलेला when आहे. you and have experienced the salvation, पण तुम्ही आणि आम्ही आणि तारणाचा अनुभव तेव्हा आम्ही घेतो we have entered into his life. आणि आम्ही त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. Jesus says in John 14:6, I am the way, truth and the life. आणि योहानाचं 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच जीवन आहे. I am the way, मीच truth and the मार्ग, life. मीच सत्य आणि मीच जीवन So आहे. after salvation you have entered his way, his life and his truth. आणि तारणानंतर आपण त्याच्या मार्गामध्ये, आम्ही त्याच्या सत्यामध्ये आणि आम्ही त्याच्या जीवनामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. Very beautifully Paul is putting in the book of Galatians. आणि खूप सुंदररित्या पौल ह्या गलतीकराच्या पत्रामध्ये अशा प्रकारे म्हणत आहे. Chapter 2 verse 20 आणि दुसरा अध्याय and verse 20. 20वे वचन. Galatians chapter 2 verse 20. गलतीकराचं पत्र दुसरा अध्याय 20वे वचन. I have been crucified with Christ. It is no longer I live, but Christ lives in me. The life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God, who loved me and gave himself for me. आमेन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. Amen. Can we say amen? आमेन. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो, मला उत्तेजन करायचं आहे. The glory of God is manifested through our life when Christ is manifested. आणि देवाचं गौरव आमच्या जीवनातून प्रगट होतं ज्याला ख्रिस्ताला आम्ही उंचावतो. Can we say amen? आमेन. God's get a glory when Christ is manifested. आणि परमेश्वराला तेव्हाच गौरव होतं ज्याला ख्रिस्त आमच्याद्वारे प्रगट होतो. How it can happen? आता हे कसं घडतं? It happens by the character of Christ. आणि देवबापाचं जे चरित्र आहे त्याच्याद्वारे हे It घडतं. happens by the fruit of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची जी फळं आहेत त्याच्याद्वारे हे It घडतं. happens by the gift of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची जी दाणी आहेत त्याच्याद्वारे ते घडतं. You and I need to understand in our Christian life. आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये हे आम्ही समजून घेणं गरजेचं Our आहे. life is like a vase. आणि आमचं जे जीवन आहे फुलदाणी सारखं आहे. And our role is just like that cardboard box which reflect, which helps to show the diamond ring or the diamond. आणि आमचं जीवन अशा प्रकारे आहे की एखादी सोन्याची जी रिंग आहे त्या बॉक्स मध्ये ठेवलेली आहे, तो सुंदर बॉक्स सारखं आपलं जीवन आहे. Our life is like a mirror just to reflect the God through our life. आणि आमचं जीवन अशा प्रकारे आहे एखाद्या आरशाप्रमाणे जसं परमेश्वराचं प्रतिबिंब आमच्याद्वारे दर्शवितं. Sometimes God begin to move through our lives and ministry. आणि काही वेळेला परमेश्वर आपल्या जीवनाच्या द्वारे प्रगट होतो आणि त्याची सेवा कार्य करून घेतो. People get attracted to us. आणि जे अनेक लोक आहे आपल्याकडे आकर्षिले जातात. People begin to praise you and me. आणि तुम्हाला आणि आम्हाला लोक स्तुती करू लागतात. Lord have appreciations. आणि खूप कौतुक त्या ठिकाणी होतं. But we need to remember in our life. पण आम्ही हे आमच्या जीवनामध्ये लक्षात We आणलं should पाहिजे. not exalt ourselves. आम्ही स्वतःचाच गौरव नाही करता. There are few people who are in the business of self exaltation. आणि काही लोकांनी त्याचा एक बिझनेस करून ठेवलेला आहे की फक्त स्वतःचाच गौरव करायचं. Self name exaltation. आणि फक्त स्वतःच्या नावाचंच उंच करायचं. Because they all have forgotten that everything comes from God. आणि त्यांनी हे विसरून गेलेले आहे सर्व काही प्राप्त होतं ते परमेश्वरापासून होतं. John was living such a dynamic life in the Holy Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो योहान आहे ते
खूप प्रभावशाली असं जीवन तो जगत होता. His life, he was the greatest prophet in the time of Israel, in Israel's time, in Israel. इस्रायलमध्ये तो खूप चांगला असा भविष्यवक्ता होता. And he was a powerful man of God. आणि तो खूप प्रभावशाली असा देवाचा व्यक्ती होता. When he spoke, God is to move. आणि ज्यावेळेला तो बोलायचा परमेश्वराचं सानिध्य त्या ठिकाणी यायचं. From the king to the people, everybody was attentive and they realized and they begin to see who this man is. आणि राजापासून ते सर्वसाधारण लोकांपर्यंत ते सर्वांचं लक्ष योहानाकडे असायचं आणि ते असं म्हणायचे हा व्यक्ती आहे तरी कोण. People begin to flock to him to hear what John is preaching. आणि ज्यावेळेला योहान जो आहे देवाचं वचन सांगायचं अनेक लोकांची गर्दी त्याच्या जवळ असायची. People were convicted and they repented for their sin and they begin to baptize. They stood to take the baptism. अनेक लोक पश्चाताप करून बॅप्टिझम घेण्यासाठी योहानाजवळ जायचे. Oh, but he made a very clear to the people. पण त्यांना एक गोष्ट लोकांना त्या ठिकाणी खुलासा केला. John 3:28 if you read. आणि योहान पत्र 3 अध्याय आणि 28 वचन जर आपण वाचलं. I am not a Christ. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो मी ख्रिस्त नव्हे. In other words, what he's saying, वेगळ्या शब्दामध्ये सांगायचं तो काय सांगत I आहे. am not somebody whom you are thinking. आणि तुम्ही ज्याला विचार करत आहात शोधत आहात तो व्यक्ती मी नव्हे. My brothers and sisters, I want to encourage माझ्या you. बहीण भावांनो मला उत्तेजन करू द्या. John chapter 3 verse 27 says, आणि योहानाचं पत्र 3 अध्याय 27 वचन असं म्हणतं. you know, man can receive nothing unless it is been given to him from heaven. योहानाने उत्तर दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. Can we say amen? Amen. So today, whatever gifts, talents and ministry, calling, whatever you and I have, आणि तुमच्या जवळ आज जे काही दान आहे कौशल्य आहे ते जे काही तुमच्याकडे आहे everything has come from God. आणि ते सर्व परमेश्वरापासून प्राप्त झालं आहे. Please don't take glory of God, but see that you will give glory to the Lord. आणि देवाचं जे गौरव आहे स्वतःकडे घेऊ नका तर हे लक्षात ठेवा परमेश्वराचं गौरव परमेश्वराला द्या. To be a good and effective leaders, आणि एक चांगला पुढारी होण्यासाठी we need to take care that we will not become a visible, only Christ will become a visible. आणि हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही लोकांचं लक्ष आमच्याकडे केंद्रित व्हावं असं नव्हे तर आमच्याद्वारे ख्रिस्त उंचावला जावं. We need to take care that we will be less visible and Christ will be more visible. आणि आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही पडद्याच्या मागे असायला पाहिजे आणि लोकांसमोर ख्रिस्त दर्शवला गेला पाहिजे. God has given each and every one of us a role to play on this earth. आणि ह्या भूतलावरती परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला एक रोल एक भाग दिलेला आहे एक जबाबदारी दिली आहे. We all have to perform faithfully. आणि विश्वासूपणाने आम्ही ती जबाबदारी पार पाडायची आहे. The role is not our reward but Christ, God is our reward. आणि जो जबाबदारी आहे ते आमचं पारितोषिक नाहीये तर परमेश्वर तेच आमचं पारितोषिक आहे. Can we say amen? Amen. You know, John says in John chapter 3 verse 30. आणि योहानाचं पत्र 3 अध्याय आणि 30 वचन मध्ये अशा प्रकारे He म्हणतो. says, he must increase and I must decrease. आणि तो असं म्हणतो की त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे आवश्यक आहे. What a wonderful truth is saying. आणि हे किती सुंदर सत्य तो सांगत आहे. He is saying he must increase and I must decrease. आणि तो असं म्हणतो त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे आवश्यक आहे. This is what the secret of successful men of God. आणि एक देवाच्या व्यक्तीचं हे एक सुंदर रहस्य आहे. This should be our prayer and this should be our desire. आणि हेच आमचं प्रार्थना आणि हेच आमचं उद्देश असावा. In everything he should be increased and we should be आणि decreased. सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराची वृद्धी आणि आपला ह्रास We व्हावा. need to acknowledge how this can happen when we acknowledge that Jesus is the Lord. आणि हे कसं घडतं ज्याला मी हे जाणून घेतो की परमेश्वरच आमचा प्रभू आहे. When we acknowledge that he is the owner of everything. आणि आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की हे सगळ्याचा प्रभू तोच आहे. No matter how many PhD we got it. आणि काही हरकत नाही कुठली PhD आम्ही केली No असेल. matter how much brilliance we are. आम्ही किती तत्वज्ञानी आहे हे काही हरकत नाही. No matter how much knowledge we acquire. आणि आम्हाला किती ज्ञान आहे हे काही हरकत नाही. Still more to know him. आणखीन जास्त आम्हाला त्याला जाणून घ्यायचं आहे. Still more to understand.
understand. आणखीन जास्त आम्ही त्याला समजून घेण्याची गरज आहे. You know, God is calling you and me, प्रभू तुम्हाला आणि मला पाचारण करत आहे. calling for a deeper love, यासाठी की त्याच्या खोलवर अधिक प्रीतीमध्ये आम्ही डुबावं. calling to be deeply rooted and grounded in His love. यासाठी तो पाचारण करत आहे की त्याच्या प्रीतीने आम्ही खोलवर मुळावले जावं. You know, in the Holy Bible there is an example, पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे very beautiful example we आणि can understand. खूप सुंदर उदाहरण आहे. You know, like here we see two people, you know, after the in the book of Luke chapter 24 we see one incident happening. आणि लूकच्या पुस्तकामध्ये 24व्या वचनामध्ये एक घटना घडलेली आम्ही पाहतो. After the crucifixion and the resurrection of Jesus Christ, आणि वधस्तंभावरती खिळल्या गेल्यानंतर आणि पुनरुत्थानानंतर two people were walking on the road of Emmaus, and they were very discouraged. आणि दोन व्यक्ती अम्माऊस नावाच्या रस्त्यावरून ते चालत जात होते आणि असं लिहिण्यात गेलेलं आहे की ते खूप निराश असे होते. And suddenly the stranger joins with them. आणि अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या बरोबर चालू लागला. They did not recognize who he is. आणि त्यांनी त्याला ओळखलं नाही की तो कोण आहे. It was resurrected Jesus. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त होता. So, you know, Jesus asked the question to them. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असा प्रश्न विचारतो. To a depressed two people. आणि खूप निराशाजनक असलेल्या त्या दोन व्यक्तींना. And so, like when he was talking with them, you know, like they answered, why you are so sad? They were answering saying, you know, we thought, you know, there was a great prophet who has come in Israel. He will deliver us from the rule of Roman. आणि ते असं उत्तर देऊ लागले की आम्हाला असं वाटलं की तो एक खूप चांगला जो भविष्यवक्ता होता, चांगला जो व्यक्ती होता प्रभू येशू ख्रिस्त, तो आम्हाला रोमी लोकांच्या साम्राज्यातून मुक्त करेल. We thought he was a great prophet. आम्हाला असं वाटलं तो खूप चांगला भविष्यवक्ता आहे. And he will deliver us from this rule of Roman Empire. आणि जे रोमी जे राज्य आहे त्यांचा जो छळ आहे त्याच्यातून तो आम्हाला मुक्त करेल. What understanding these two people had? आणि ह्या दोन व्यक्तीची समजबुद्धी काय होती? That the prophet Jesus is going to deliver us and we will have a very happy life and very comfortable and very great and joy. आणि येशू ख्रिस्त जो आहे चांगला भविष्यवक्ता आहे, तो आम्हाला रोमी साम्राज्यातून मुक्त करेल आणि आम्हाला आरामदायी असं जीवन प्राप्त होईल. But they said, you know, we thought it, but you know, our rulers and our chief priests have put him to death and he died on the cross. पण आम्ही असा विचार केला, पण जे रोमी साम्राज्य आहेत, जे सैन्य आहे, त्या लोकांनी येशूचा अंत केला आहे. And so they were discouraged about this. आणि ह्या घटनामुळे ते खूप निराश झालेले आहेत. You know, my brothers and sisters, what was their problem? Their problem was they did not had a true understanding of the Holy Bible. आणि माझे बहीण भाऊ, त्यांची समस्या काय होती की त्यांची समस्या हे होती की पवित्र शास्त्रातलं योग्य वचन त्यांना माहित नव्हतं. They did not had a proper belief what scripture talks about. आणि वचन काय सांगतं त्याच्याविषयीचा योग्य विश्वास त्यांच्यामध्ये And नव्हता. so they were depressed in their life. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते निराश होते. My brothers and sisters, I want to encourage you this morning time. माझ्या बहीण भावाने या सकाळच्या वेळी मला उत्तेजन If करू they द्या. would have believed the prophet, what prophet have spoken about Christ in the scriptures, आणि वचनामध्ये जे भविष्यवक्ता आणि येशूबद्दल काय सांगितलं आहे हे त्यांचा त्यांनी विश्वास ठेवला असता, they would have danced, they would have shouted, they would have said, God has accomplished the salvation. आणि मग त्या ठिकाणी ते नाचायला लागले असते, ते ओरडायला लागले असते आणि त्यांनी असं म्हणलं असतं की प्रभूनं जे ठरवून ठेवलं होतं ते तारणाचं कार्य आता पूर्ण झालं आहे. What they lacked, because they lacked this revelation, they were sad and they were depressed. आणि वचनाचं प्रगटीकरण त्यांना प्राप्त न झाल्या कारणानं ते त्यांच्या जीवनामध्ये निराश होते. Today you and I need a fresh revelation of the scripture. आणि आज तुम्हाला आणि आम्हाला योग्य वचनाच्या प्रगटीकरणाची गरज आहे. We need a fresh, a spiritual eyes to be open to see the way God want you and me to see Jesus in the Holy Bible. आणि आमच्या आध्यात्मिक नेत्र उघडण्याची गरज आहे ह्यासाठी की तुम्ही आणि आम्ही पवित्र देवाच्या वचनातून प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही पाहू शकू. Can we say amen? Amen. You know, one more incident we see, very funny incident. आणि आणखीन एक जी घटना आहे आम्ही त्या ठिकाणी पाहतो. When Jesus was died on the Calvary cross, when he was buried in the tomb,
आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला काल्वरी क्रूसावरती मारण्यात आलं आणि त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, there were some ladies who went to visit this tomb, आणि काही स्त्रिया त्या कबरेकडे गेल्या and they saw the stone is rolled away, आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की जे धोंड आहे तो सरकवण्यात आलेला and there आहे, is no dead body in the tomb. आणि त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्ताचं जे प्रेत आहे त्या ठिकाणी कबरेमध्ये नाही, And they were looking here and there. They were very panicked. आणि त्या गोंधळून गेल्या आणि त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. And that news went to some other people. Even other people came and saw, "Arey, there is no dead body in the tomb." आणि ही जी वार्ता आहे इतर लोकांच्या कानी गेली आणि इतर लोक देखील ते पाहायला आले की कबरेमध्ये येशू ख्रिस्ताचं प्रेत नाहीये. Like the reason is they did not had a revelation. आणि कारण हे होतं की त्यांना प्रगटीकरण प्राप्त झालं नव्हतं. Jesus appears them and speaks to them in this way. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ प्रगट होतो आणि अशा प्रकारे तो म्हणतो. Book of Luke chapter 24. आणि लूक याचा 24वा अध्याय verse 25 and 26. आणि 25 आणि 26 वचनामध्ये Jesus said to them. आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे त्यांना म्हणतो. What we will read directly in Marathi. आपण मराठीमध्ये वाचूया. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते का? Jesus is saying, "Oh foolish one, slow to believe in all the prophets have spoken. Have not the Christ have to suffer these things and enter his glory?" That's what the question the Lord is asking. आणि अशा प्रकारचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारत आहे. My brothers and sisters, if we will not have the revelation of God, we will become slow to believe. आणि आमच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं योग्य प्रगटीकरण नसेल तर आम्ही आमचा विश्वास मंद असणार आहे. My brothers and sisters, today you and I, God want you and me to know Jesus the way God want you me to understand. आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याला योग्य प्रकारे जाणून घ्यावं. The way he want you and me to understand, in that way he want you to and me to understand. आणि प्रभूची इच्छा जसं त्याला हवं आहे की तुम्ही आणि आम्ही त्याला ओळखावं, त्याच पद्धतीने आम्ही त्याला ओळखावं ही देवाची इच्छा आहे. You and I have to read God's word. तुम्ही आणि आम्ही देवाचे वचन वाचणं गरजेचं आहे. Not to find out what we like. आणि हे करण्यासाठी नव्हे की जे आम्हाला आवडतं ते शोधण्यासाठी नव्हे. Not to get some ritual, some tradition out of this. आणि जे पारंपरिक आहे आणि त्यात परंपरा चालत आलेली आहे म्हणून नव्हे. But he want, my brothers and sisters, you and me, he want you and me to read the word that he may, you and I may understand who he is. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि आम्ही वचन ह्यासाठी वाचावं की हे जाणून घेण्यासाठी की परमेश्वर कोण आहे. And when we sit to read God's word and meditate, आणि ज्यावेळेला आम्ही बसतो देवबापाचं वचनाचं मनन करण्यासाठी, he will open the scripture that we may see Jesus. आणि ते देवबापा वचनाचं प्रगटीकरण आम्हाला देतो ह्यासाठी की आम्ही येशूला त्याच्यामध्ये पाहू शकू. Here we see book of Luke chapter 24 verse 27. आणि लूक याचा 24वा अध्याय आणि 27 वचनामध्ये आम्ही पाहतो. Two people were confused and they were depressed because they were not knowing what has happened. आणि ही जी दोन लोक आहे खूप त्या ठिकाणी दुःखी झालेली आहेत आणि त्यांना कळत नाही काय झालेलं आहे. And so they were depressed. आणि म्हणून ते निराश झालेले आहेत. But verse 27 the Bible is saying, आणि 27व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र असं म्हणतं, Jesus is explaining them. मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना खुलासा करून We will सांगत read आहे. directly verse 27. आणि आपण 27वे वचन वाचूया. मग त्यांनी मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. Amen. He explained to them that what Bible says. आणि त्याने त्यांना स्वतःचा खुलासा करून सांगितला. Oh, to these two people who were walking on the road of Emmaus, like Jesus has explained to them.
आणि ही जी दोन लोक अम्माऊस नावाच्या रस्त्यावरून जात होती, प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना खुलासा करून सांगितलं, When you and I read God's word, ज्यावेळेला तुम्ही आणि आम्ही देवाचं वचन वाचतो, He will remove all the obstacles from our eyes आणि आमच्या डोळ्यासमोरचे सर्व अडखळण तो काढून टाकतो, and gives us a spiritual eyes to understand what God is आणि तो speaking, आम्हाला आध्यात्मिक नेत्र देतो हे आम्ही समजून घेण्यासाठी की प्रभू काय सांगत आहे, to see Jesus in the Holy यासाठी की Bible. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण मिळावं. And verse 31 says, 31 वचन असं म्हणतं, Luke 24 verse 31 says, लूक 24 आणि 31 वचन असं म्हणतं, their eyes were opened and they knew him and he vanished out of their sight. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. Can we say hallelujah? हालेलुया. You know, like my brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांना मला उत्तेजन करायचं आहे, Your eyes and my eyes has to be open. तुमचे आणि आमचे नेत्र उघडले जाण्याची गरज आहे. Our hearts' eyes may be open that we may see him. आमचे अंतःचक्षु उघडले जाण्याची गरज आहे, यासाठी की आम्ही त्याला पाहू शकू. Unseen Christ has to be, we have to experience. आणि जे अंतर्धान पावणारा जो ख्रिस्त आहे त्याचा आम्ही अनुभव घ्यायला हवं. You know, we want you and me to taste Jesus in our life. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताची चव आमच्या जीवनामध्ये आम्ही घ्यावी. That's what the Paul is praying in book of Ephesians chapter 1 verse 18. आणि इफिस्कराच्या पत्र पहिला अध्याय 18 वचनामध्ये हेच पाऊल आम्हाला सांगत आहे. You know, the book of Ephesians chapter 1 verse 18 says, इफिस्कराचं पत्र पहिला अध्याय 18 वचन असं म्हणतं, Paul is saying, I pray that the eyes of your heart be enlightened. आणि पाऊल या ठिकाणी अशी प्रार्थना करत आहे की तुमच्या अंतःचक्षु उघडले जावे. And this is what we need to desire before the Lord. आणि हेच आपले परमेश्वराचं प्रार्थना असायला हवी. Whenever we are reading God's word, जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूचं वचन वाचत we आहे, should pray, Lord, enlighten my eyes of my आम्ही heart. असं प्रार्थना करावी की आमचे अंतःचक्षु उघडले जावे, And that we may see Jesus. यासाठी की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहावं. You know, book of John chapter 16 verse 14, it says like this. योहानाचे पत्र 16वा अध्याय आणि 14वे वचन असं म्हणतं, He shall receive of mine and shall show it unto you. तो असं म्हणते की तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळवेल. You know, like it is the work of the Holy Spirit to reveal Jesus to you and me. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे की परमेश्वराला प्रगट करणं, प्रभू येशूला प्रगट करणं तुम्हाला आणि आम्हाला. It's not only education, but we need the Holy Spirit to reveal and to give a revelation of Jesus. हे फक्त शिक्षणच मर्यादित नाही, तर पवित्र आत्मा सुद्धा आम्हाला हवा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण मिळण्यासाठी. Can we say amen? Amen. Education, all our theological degree, very good, praise God, we need to perceive it, it's very important, but the revelation comes from the Holy Spirit. आणि जे शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, थिओलॉजी डिग्री आहे, हे देखील आम्हाला गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, पण पवित्र आत्मा देखील आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण मिळण्यासाठी. And so Jesus is saying, He means the Holy Spirit shall receive of mine and it shall show to you. That what the Bible says. म्हणून वचन असं म्हणतं, तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील. And my encouragement is like even at this lockdown period, माझं उत्तेजन असं आहे ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये let's discipline ourselves to read and meditate God's word. आणि आम्ही स्वतःला ही सवय लावूया की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन वाचावं आणि त्याचं मनन करावं, That we may see more Jesus. यासाठी की आम्ही आणखीन प्रभूला ओळखावं, We may get more revelation of Jesus. आणखीन प्रगटीकरण आम्हाला प्राप्त May व्हावं. God bless all of you. प्रभू तुम्हाला सर्वांना Shall we आशीर्वाद pray? देतो. आम्ही प्रार्थना करू. Father, we thank you this morning time. प्रभू आम्ही धन्यवाद देत आहे सकाळच्या वेळी, Lord, help us to grow more deeper. आणि आम्हाला सहाय्य कर की अधिक आम्ही खोलवर तुझ्यामध्ये
रुतलं जावं. Lord, help us to long more to know you. आणि प्रभू आम्हाला मदत कर की अधिक तुला जाणून घेण्याची इच्छा आम्हाला प्राप्त Open व्हावी. our eyes, open our spiritual eyes and spiritual understanding, प्रभू आमचे अंतःचक्षु तू उघड, आमचे आध्यात्मिक नेत्र तू that we उघड, may see Jesus. यासाठी की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहावं. Lord, bless our lives, Lord. आमच्या सर्वांचे जीवन तो आशीर्वादित कर. We give you all the glory and honor. सर्व गौरव सन्मान तुला In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Thank you. God bless all of you. धन्यवाद प्रभू, तुम्हा सर्वांना आशीर्वाद करू.